हॅलो एव्हरीवन, सगळे कसे आहात? मस्त ना? तर चला आपण आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. तुम्हा सगळ्यांचं ह्या ब्लॉगमध्ये सुद्धा खूप स्वागत आहे आणि MPM's वर्ल्डमध्ये सुद्धा. तर आधी ब्लॉग सुरुवात करण्या अगोदर आपण नेहमीप्रमाणे एक प्रीकॅप व्हिडिओ शूट केली आहे, ती बघून घेऊया. त्यामुळेच आपल्याला कळणार आहे पुढे काय काय घडणार आहे. सो गाईज, आता आपण लंच केलेलं आहे. त्याला टच कर. तर फायनली आता आपण बसमध्ये बसलेलो आहोत. जंगल सफारी संपवून आपण निघालो आहोत. तर समोर बघू शकताय स्टॅच्यू ऑफ युनिटी बघायला भेटतं. त्याचं टायमिंग तर संपलेलं आहे, बट जाता जाता इथून ती स्टॅच्यू एवढी मोठी आहे की ती एकदम व्यवस्थित बसमधून आपल्याला कॅप्चर करता आली. नेक्स्ट टाइम आपण नक्की स्टॅच्यू ऑफ युनिटीला सुद्धा जाऊ, बट सध्या तरी आपण बसमधूनच स्टॅच्यू ऑफ युनिटी बघून घेऊया. आणि तुमच्यासोबत ही व्हिडिओ त्याचसाठी शेअर केलेली आहे की जंगल सफारी आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी किती जवळ आहे ते. तर इकडे तुम्ही बघू शकताय, जात असताना जंगल सफारीला इतकी गर्दी नव्हती, पण आल्यानंतर इथे मर्चंट नेव्ही सोल्जर्स असं खूप लोक बघायला भेटली, त्यांची गर्दी. तर आज त्यांचा एक कार्यक्रम होता इकडे, त्यामुळे त्या लोकांना इथे सगळ्यांना राहण्याची सोय केली होती. आणि जिथे स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे तिथेच मोठं स्पेस आहे, तिथे त्यांचा कार्यक्रम होणार होता. तर इकडे बघू शकताय त्यांच्या सिक्युरिटीची पण किती उत्तम व्यवस्था केली गेली आहे आणि खूप छान सोय पण केली होती. आम्ही ते सगळं व्हिडिओ थ्रू कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला. आणि इथे बघू शकताय त्यांची गाडी जी आहे त्याला एक मस्तपैकी मोठी गन वगैरे लावलेली आहे. रायफल बघा वरती प्रॉपर. स्नायपर आहे, स्नायपर खूप छान. सो मनूला जसं TV मधून कळतं की हे लोक आपली देशाची रक्षा करतायत, तिने मस्तपैकी त्यांना बघून आम्ही न सांगता ती सॅल्यूट करायला लागली. सो खूप छान वाटलं ते. आणि इथे आपण बघू शकतो की आता आपल्याला पूर्ण स्टॅच्यू सुद्धा दिसायला लागली आहे, ती सुद्धा आपण बसमधूनच कॅप्चर केलेली आहे जाता जाता. तर आता वेळ आलेली आहे खाली उतरायची. आपला जो प्रवास होता बस मधून तो संपलेला आहे. तर आता आपण उतरून परत आपल्या स्टार्ट पॉइंटला आलेलो आहोत. तर तिकडे आपण जाऊया आणि बघूया, तिथे मॅप्स आहेत. अजून आपण इकडे काय काय एक्सप्लोअर करू शकतो ते आपल्याला तिथूनच कळणार आहे. तर ही बघा ती मॅप, आणि आपण आत्ता सध्या कुठे आहोत ते सुद्धा त्यांनी मार्क केलेलं आहे. तर इकडे मी तुम्हाला मगाशी तिकीट्सबद्दल सांगितलं, तर हे इथे लिहिलेलं पण आहे, ते तुम्हाला मी दाखवलं कॅप्चर करून, तुम्ही वाचू शकता इथे. सो आत्ता संध्याकाळची वेळ झालेली आहे. आपण मस्तपैकी हॉटेलला जाऊन फ्रेश झालेलो आहोत आणि आता डिनर करण्यासाठी म्हणून आपण थोडे बाहेर पडलेलो आहोत. तर जंगल सफारी करून आम्ही खूप थकलो होतो, त्यामुळे सगळं कॅप्चर करत बसलो नाही. मस्तपैकी डिनर करून आम्ही आपल्या हॉटेलला परत आलो होतो. तर इथे बघू शकताय मस्तपैकी वातावरण त्यांनी आपल्यासाठी रेडी केलं होतं. डान्स होता त्यांच्या प्रकारचा, तर तो एन्जॉय करण्यासाठी आपल्याला सगळ्यांना तिथे अरेंजमेंट्स केले होते. हे सेम राजस्थानचा फील देत होता. आणि इकडे जे सगळे होते ते सगळे राजस्थानीच होते.
सो बघू शकताय. आणि एंडिंगला सगळे जे कोणी कस्टमर्स आहेत त्यांनासुद्धा डान्स करण्यासाठी त्यांनी इन्व्हाइट केलं आणि सगळ्यांनी एन्जॉयसुद्धा केलं ते खूप. सो तुम्ही कधी येत आहे गुजरातला ते नक्की कमेंट करून सांगा. ब्लॉग कसे वाटत आहेत ते सुद्धा मला कमेंट करून सांगा, कारण तुमच्या कमेंट्समुळेच आम्हाला कळतं की अजून पुढे काय काय एक्सप्लोअर करायला पाहिजे आणि तुमच्यापर्यंत पोचवायला पाहिजे. तर प्लीज डू कमेंट अँड ऑल्सो फॉलो अस ऑन इंस्टाग्राम टू. आणि प्लीज जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज डू सबस्क्राईब. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो आता आपण ब्रेकफास्ट करण्यासाठी आलेलो आहोत आणि प्रॉपर्टीच्या बाजूलाच त्यांचं रेस्टॉरंट आहे. प्रॉपर्टीच्या बाहेरून जायला लागतं. तर तसंच आपण इथे पटापट आपलं जे काय बिलॉंगिंग्स आहेत ते घेऊया आणि आपले बॅगेजेस आपण ठेवलेले आहेत, कारण आपल्याला पुढच्या आपल्या प्रवासासाठी सुद्धा निघायचं होतं. तर चला आता आपण पटकन ब्रेकफास्ट करूया आणि मग आपल्या पुढच्या प्रवासाला निघूया. इकडे आहे म्हणून इथे ठीक आहे, मी घेऊन येतो बस. सो चला आता आपण ब्रेकफास्ट बफेमध्ये काय काय असणार आहे ते जाऊन बघूया. तर आपण गुजरातमध्ये असल्या कारणाने इथे जे काही आपल्याला सर्व केलं जाईल ते त्यांच्या पद्धतीचा ब्रेकफास्ट असणार आहे. आणि इकडे ऑल टाईप ऑफ लोक फिरायला येतात, त्यामुळे त्यांनी आपली स्पेशालिटी पण ठेवलेली आहे, जसं कांदा पोहे, छोले पुरी वगैरे. तर तुम्ही बघू शकता इकडे गरमागरम ते सर्व करण्यासाठी त्यांनी ठेवलेलं आहे. त्यानंतर पराठेसुद्धा आहेत आलूचे, त्यानंतर रायता वगैरे आहे. आणि आपल्याला जर वेगळा ब्रेकफास्ट करायचं असेल मिल्कसोबत तर ते पण ऑप्शन्स त्यांनी ठेवले होते. ते इथे बघू शकताय मनूचे टँट्रम्स. सो आपण ब्रेकफास्ट करून आता निघालेलो आहोत आपल्या पुढच्या प्रवासासाठी. मनूची तब्येत एवढी बरी नव्हती, त्यामुळेच आम्ही बऱ्याचशा गोष्टी स्किप केल्या कॅप्चर करताना. जसं कालचं डिनर टाईम पण आम्ही कॅप्चर तेवढा केला नाही, कारण तिला भरवण्यातच सगळा वेळ गेला होता. तर चला आता आपण चाललेलो आहोत अहमदाबादला. सो आता हा प्रवाससुद्धा आपल्यासाठी मोठाच असणार आहे. होप सो मनू लवकरात लवकर बरी होऊन जाऊ दे. आणि आता बघू शकताय ती आता तर एकदम फ्रेश दिसते आहे. तर पुढे आता आपण काय काय एक्सप्लोअर करणार आहोत ते बघूया. तर फायनली आता आपण खूप तासांचा प्रवास करून अहमदाबादमध्ये पोचलेलो आहोत आणि लवकरच हॉटेल प्रॉपर्टीमध्ये एंटर पण करणार आहोत. तर मधला आम्ही एक हॉल्ट घेतला होता कुचीच्या फ्रेंडच्या घरी, कॉलेज फ्रेंडच्या घरी, बट तो आम्ही कॅप्चर केला नाही कारण मनू झोपली होती. सो ती कडीवर होती, त्यामुळे मी कॅमेरा कॅरी नाही केला. सो आता तुम्ही बघू शकता आपण प्रॉपर्टीच्या दिशेने चाललेलो आहोत. तर तुम्हाला पुढे बघायला भेटेल आम्ही कोणाकडे गेलो होतो, कारण नेक्स्ट पुढे आपल्या ब्लॉगमध्ये कॅप्चर झालेला आहे ज्यांच्या घरी आपण गेलो होतो. तर कुचीच्या फ्रेंड्ससोबत परत एकदा आपण कसे भेटलो ते सुद्धा तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये कळेल. पण त्यासाठी स्टे ट्यून्ड आणि प्लीज फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत ब्लॉग शेअर करायला विसरू नका. आणि तुमचे कमेंट्स पण तितकेच महत्त्वाचे आहेत. सो प्लीज डू कमेंट, त्यामुळेच आम्हाला आनंद वाटतो आणि पुढचे ब्लॉग करायला पण छान वाटतं. तर इतका प्रवास करून फायनली आपण हॉटेलमध्ये पोचलेलो आहोत.
तर प्रायर बुकिंग केल्यामुळे काही प्रोसिजर्स होते ते कंप्लीट करून आपण रूममध्ये जाणार होतो. इतकं थकल्यानंतर असं वाटत होतं की कधी आपण एकदाची रूममध्ये जाऊन थोडा आराम करतो आहोत, कारण आपल्याला पुढचं सुद्धा प्लॅन्स होते आणि त्याचे टायमिंग्स होते. त्यामुळे इथे बघू शकताय हॉटेलचा लॉबीचा डेकॉर कसा आहे. आणि इथे मनूला सापडल्यात गिटार आणि ती मस्तपैकी गिटार वाजवत बसली आहे. ते तुम्हाला पुढच्या ब्लॉग्समध्ये पण बघायला भेटेल. आणि आता आम्ही पटापट जे काही प्रोसिजर्स आहेत ते आवरतो आणि मग भेटूया आपण रूममध्ये. तर प्रॉपर्टीमध्ये अनेक फॅसिलिटीज अवेलेबल होत्या. सो त्यातल्या आम्हाला ज्या काही टायमिंगप्रमाणे जमल्या त्या आम्ही एन्जॉय करायचं ठरवलं, कारण रुटीन टायमिंगप्रमाणे तसं हेक्टिकच होते. आणि मनू सध्या फ्रेश झाली होती त्यामुळे तिच्यासोबत खेळायला आनंद भेटत होता. बट जेव्हा पण तिला ताप येत होता तेव्हा तिच्याकडे थोडं अटेंड करायला लागत होतं. सो तुम्हाला प्रॉपर्टी कशी वाटली ते नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तर ही प्रॉपर्टी जिंजर प्रॉपर्टी आहे अहमदाबादची. तर आता आपण चाललेलो आहोत आपल्या रूमकडे. सो लेफ्ट थ्रू आपण आलेलो आहोत. थांब अजून बघूया. चला. हॅलो गाईज, सो आता बघा तुम्ही मनू इकडे बघ. मनू छान रेडी झालेली आहे. कुठे चाललोय मनू आपण? कोको मेलनला. आणि हे बघा नवीन आपले मॉडेल रेडी झालेले आहे. हिप्नोटायझिंग ड्रेस नवीन हा मार्केटमध्ये आलेला आहे. हा हे गाईज आपण कोको मेलन कडे चाललो. लाईट आपोआप बंद होईल ते बघू. चल ठीक आहे, चलो. तर आम्ही अहमदाबादला येण्या अगोदरच आम्हाला माहिती होतं कोको मेलनची पूर्ण टीम आलेली आहे. सो आता आपण मनूला घेऊन तिकडे चाललेलो आहोत. तो फिर तर आता आपण मॉलच्या दिशेने चाललेलो आहोत. कोको मेलनचं जे काही फेस्ट आहे ते मॉलच्या सेकंड फ्लोअरवर असणार आहे. सो आपण त्या मॉलच्या जवळ येऊन पोचलेलो आहोत. बघू शकताय किती सुंदर आणि किती मोठा मॉल आहे. तर चला आतमध्ये जाऊया आणि मॉलचा डेकॉर बघूया. पूर्ण नक्कीच आवडेल सगळ्यांना. तर कोको मेलन फेस्ट तर तुम्हाला पुढच्याच ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. पण आता वेळ आलेली आहे हा ब्लॉग संपवायची. ब्लॉग कसे वाटतात ते नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका आणि बेल आयकनला क्लिक करायला सुद्धा विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आवर ब्लॉग. तर अशीच छान छान ब्लॉग्स घेऊन मी तर परत येते. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या आणि मस्त खा, स्वस्त राहा. बाय, टेक केअर.